तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. संक्रांतीच्या सगळ्यांना शुभेच्छा. पण ह्या निमित्तानं जी माणसं आपल्या अवतीभोवती वावरत असतात ती आवर्जून आपल्याला तिळगुळ द्यायला ज्यावेळेस येतात, त्यातली काही काही माणसं आपल्याशी बोलताना फार गोडगोड बोलतात. तिळगुळ घ्या, गोडगोड बोला, तिळगुळ घ्या, गोडगोड बोला म्हणतात, नम्रपणा दाखवतात, नम्रपणे वागतात, पण पाठीमागे आपल्याविषयी नेहमी कडू बोलतात, आपल्याविषयी नेहमी काड्या करतात. अशा लोकांच्या नाड्या आपल्या लक्षात आल्या पाहिजेत. अशी माणसं आपल्याला ओळखता आली पाहिजे आणि ते जसं बोलतात तसंच आपण त्यांच्याशी बोललं पाहिजे, वागलं पाहिजे. तुम्ही म्हणाल मी फार टोकाचं बोलतोय, पण काही काही माणसं खरोखर अशी असतात ज्यांच्या कथनी आणि करणीमध्ये खूप मोठं अंतर असतं आणि ज्यांच्या विचार आणि कृतीत अंतर वाढत जातं. ती माणसं माणसांपासून, समाजापासून दुरावत जातात, हेच मला सांगायचंय. त्यामुळं तिळगुळ घ्या, गोडगोड बोला म्हणणारी सगळीच माणसं गोडगोडच बोलतील आणि आपल्याविषयी चांगलाच विचार करतील असंही नसतं. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद.